हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। पुण्यामध्ये गट क पदासाठी सरकारी भरती निघालेली आहे। 113 जागा वेकंट आहे आणि वेतन 18,000 ते 92,300 पर्यंत असणार आहे। पात्रता 10वी 12वी पास असणार आहे। चला आता जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर। पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील। चला आता जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर। तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स। ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड। कशासाठी? ग्रुप सी सिव्हिलियन पोस्ट ॲट वेरियस युनिट डिपॉट्स ऑफ DGAFMS। बघा ऑफिशियल वेबसाईटची लिंक इथे दिलेली आहे। ऑफिशियल वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। बघा 7 जानेवारीपासून तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे 12 वाजल्यापासून आणि 6 फेब्रुवारी ही शेवटची तारीख असणार आहे। त्यामुळे तुम्हाला ॲप्लिकेशन करायला लवकरच घ्यावा लागणार आहे। उद्यापासून ॲप्लिकेशन करायला सुरुवात होणार आहे। पोस्ट कोणत्या? बघा अकाउंटंट लेवल 5चं पे मॅट्रिक्स असणार आहे, ते म्हणजे 29,200 ते 92,300 पर्यंत। बघा इथे वेकन्सीचं विवरण दिलेलं आहे, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन दिलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता। स्टेनोग्राफर ग्रेड 2 लेवल 4चं पेमेंट असणार आहे 81,100 पर्यंत। लोअर डिव्हिजनल क्लर्क लेवल 2 63,000 पर्यंत सॅलरी असणार आहे। स्टोअर कीपर 63,200 पर्यंत सॅलरी असणार आहे। बघा इथे तपशील दिलेला आहे वेकन्सीचा, तो तुम्ही बघू शकता। त्यानंतर फोटोग्राफर लेवल 2, फायरमॅन लेवल 2, कुक लेवल 2, लॅब अटेंडंट लेवल 1, मल्टीटास्किंग स्टाफ लेवल 1, ट्रेड्समॅन मेट लेवल 1, वॉशरमॅन लेवल 1, कारपेंटर अँड जॉईनर लेवल 1, टिनस्मिथ लेवल 1। बघा बऱ्याच वेकन्सी आलेल्या आहे। टोटल 113 वेकन्सी असणार आहे। नेम आणि एज लिमिट इथे दिलेली आहे। प्रत्येक पोस्टनुसार इथे एज लिमिट आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स आणि डिझायरेबल दिलेला आहे। अकाउंटंटसाठी जास्तीत जास्त वय 30 पर्यंत असलं पाहिजे, डिग्री इन कॉमर्स किंवा 12वी आणि इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन, ठीक आहे। स्टेनोग्राफर 18 ते 23 वर्षे, 12वी पास। डिक्टेशन स्किल टेस्ट जी होणार आहे तुमची, डिक्टेशन होणार आहे 65 मिनिट्स इंग्लिश, 75 मिनिट्स हिंदी, 50 मिनटं इंग्लिश, 65 मिनटं हिंदी। लोअर डिव्हिजनल क्लर्क 27 वय म्हणजे 27 हे वय मर्यादा असणार आहे, 12वी पास। 30 वर्ड पर मिनिट इन इंग्लिश, 25 वर्ड पर मिनिट इन हिंदी। मॅन्युअल टाईपरायटर असणार आहे, 30 वर्ड्स पर मिनिट इन इंग्लिश आणि 30 वर्ड्स पर मिनिट इन हिंदी। स्टोअर कीपर 18 ते 27, 12वी पास, 1 वर्षाचा हँडलिंग स्टोअर कीपिंग अकाउंटचा एक्सपिरियन्स असला पाहिजे। फोटोग्राफर 18 ते 27 वर्षे, 12वी पास, डिप्लोमा इन फोटोग्राफी। फायरमॅन 18 ते 25, मॅट्रिक्युलेशन पाहिजे। त्यानंतर कुक 18 ते 25, मॅट्रिक्युलेशन आणि प्रोफिशियन्सी इन ट्रेड। लॅब अटेंडंट 18 ते 27 वर्षे, मॅट्रिक्युलेशन सायन्स सब्जेक्ट असला पाहिजे। त्यानंतर मल्टीटास्किंग स्टाफ 18 ते 25, मॅट्रिक्युलेशन फ्रॉम रेकग्नाइज बोर्ड। ट्रेड्समॅन मेट 18 ते 25, मॅट्रिक्युलेशन। वॉशरमॅन 18 ते 25, मॅट्रिक्युलेशन। कारपेंटर अँड जॉईनर 18 ते 25, मॅट्रिक्युलेशन। टिनस्मिथ 18 ते 25, मॅट्रिक्युलेशन। तर बघा इथे एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे। मोड ऑफ सिलेक्शन रिटन एक्झाम होणार आहे 100 मार्काची। टायपिंग टेस्ट, शॉर्ट हँड टेस्ट, ट्रेड्स तिकडे वरती दिलेलं आहे। तिथे जिथे शॉर्ट हँड मागितलं आहे तिथे त्या पोस्टसाठी टायपिंग टेस्ट होणार आहे। त्यानंतर रिटन टेस्ट MCQची असेल, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील, त्याच्यात जनरल इंटेलिजन्स, रिझनिंग, न्यूमरिकल ॲप्टिट्यूड, जनरल इंग्लिश, जनरल अवेअरनेसबद्दल विचारलं जाणार आहे। बघा रिटन एक्झामिनेशन 2 तासाची असणार आहे, ठीक आहे। आणि तुमचं जे मिनिमम एज क्वालिफिकेशन, एज्युकेशनल क्वालिफिकेशन असणार त्याच्यावर प्रश्न असणार आहे हिंदी आणि इंग्लिश लँग्वेजमध्येच। ही बघा रिटन टेस्टमध्ये तुम्हाला क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट राऊंडसाठी बोलवलं जाणार आहे। जनरल इन्स्ट्रक्शन वाचून घ्यायचे आहे। अशी होती ॲडव्हर्टिजमेंट। ॲप्लिकेशन फी कुठे दिसली नाही, मला दिसली तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जरूर मेन्शन करेल। अशी होती ॲडव्हर्टिजमेंट। आवडली असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट, तोपर्यंत धन्यवाद।